नमस्कार श्रोते हो. स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत अशा एका कादंबरीच्या सफरीवर ज्याचा नायक हा एक योद्धा आहे. जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही. जन्माबरोबरच सुरू झालेले हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलंच पाहिजे. त्यातच माझ्या जीवनाचं यश सामावलं आहे. हे तो जाणणारा नायक आहे. मागील भागात आपण पाहिलं, श्रीकृष्ण द्रुपद राजकन्येच्या स्वयंवराची तयारी करण्यासाठी निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ दुर्योधन देखील कर्णाच्या मागे लागून त्याला द्रुपद राजकन्येच्या स्वयंवरासाठी घेऊन गेले. आता पाहूयात पुढे. द्रुपद राजकन्येच्या स्वयंवराची तयारी द्रुपदाकडून भव्य प्रमाणात उभारण्यात आली होती. स्वयंवरासाठी येणाऱ्या नृपांच्या वास्तव्यासाठी भव्य शिबिरे आयोजित करण्यात आली होती. पांचाल देशाचे निष्णात कारागीर ती नगरी सुशोभित करण्यासाठी, अलौकिक असा स्वयंवर मंडप तयार करण्यासाठी कैक महिने अहोरात्र मेहनत घेत होते. त्या नगरीला यक्षनगरीचे रूप प्राप्त झाले होते. नगरीत येणाऱ्या नाना देशींच्या नृपांना पाहण्यासाठी प्रजाजनांची राजरस्त्यावर अखंड गर्दी दिसत होती. कामरूप, मगध, गांधार, सौराष्ट्र, आनर्त, कांबोज वगैरे देशाचे राजे आपल्या ऐश्वर्यासह नगरीत आले. एके दिवशी दुर्योधन कर्णासह द्रुपद नगरीत प्रवेश करता झाला. सर्व आमंत्रित नृपांचे आगमन झाल्याचे पाहून द्रुपदाने स्वयंवराचा दिवस निश्चित केला. त्या दिवसाकडे साऱ्यांचे लक्ष वेधले होते. स्वयंवराचा दिवस उजाडला. नगराच्या ईशान्येला सभामंडप उभारला होता. प्रवेशद्वारी गगनाला भिडलेले गोपूर उभे केले होते. रत्नांकित सुवर्णासनांनी, तोरणांनी सभास्थान अलौकिक बनले होते. द्रुपदांची सचिव मंडळी आलेल्या नृपांचे स्वागत करीत होती. दुर्योधनासह कर्ण सभामंडपात आला. कर्णाला पाहताच जरासंध आपल्या आसनावरून उठून सामोरा आला. दुर्योधनाला वंदन करीत जरासंध म्हणाला, कौरवाधिपती युवराज दुर्योधन महाराजांचा विजय असो. आपली मान नम्रतेने झुकवीत दुर्योधन म्हणाला, आशीर्वाद असावेत. जरासंधाने कर्णाचे अभिवादन स्वीकारले. जरासंध प्रेमाने म्हणाला, अंगराज क्षेम आहे ना? आपली कृपा. आता स्वयंवराची चिंता नाही. युवराज, या अंगराजांच्या उपस्थितीनं स्वयंवराचा निर्णय निश्चित झाला आहे. अंगराज, तुमची मनोकामना पूर्ण होवो. दुर्योधनासह कर्ण आसनस्थ झाला. कर्णाचे लक्ष साऱ्या नृपांवरून फिरत असता कृष्णावर स्थिरावले. बलरामाच्या शेजारी बसलेला कृष्ण कर्णाकडेच पाहत होता. कर्णाने बसल्या जागेवरून आपले मस्तक नम्र केले. कृष्णाने स्मितवदनाने त्या अभिवादनाचा स्वीकार केला. कर्णाचे लक्ष मत्स्ययंत्राकडे वळले. सभास्थानाच्या मध्यभागी जागा मोकळी होती. तेथे मत्स्ययंत्र टांगलेले होते. यंत्राच्या मध्यभागी एक छिद्र होते. यंत्रावर एक मत्स्याकृती फिरत होती. मत्स्ययंत्राखाली एका द्रवाने भरलेले सुवर्णपात्र ठेवलेले होते. त्या पात्रात मत्स्ययंत्र प्रतिबिंबित झाले होते. सभागृहात शांतता पसरली. कर्णाने पाहिले. द्रुपदराजा मत्स्ययंत्राजवळ येत होता. हात जोडून तो उभा राहिला. त्याचे शब्द सर्वांच्या कानांवर पडू लागले. वीरहो, द्रौपदी ही यज्ञकुंडातून उत्पन्न झालेली माझी तेजस्वी अशी कन्या असून तिला मी वीर्य शुक्ला ठरवलं आहे. तरी या यंत्राजवळ ठेवलेले धनुष्य सज्ज करून जो या मत्स्याचा वेध घेईल त्याला माझी सुतावरील. स्वयंवरासाठी तोच माझा पण आहे. पण ऐकताच राजलोकात कुजबूज सुरू झाली. साऱ्यांचे लक्ष त्या मत्स्ययंत्राकडे व नंतर तेथे ठेवलेल्या धनुष्याकडे जात होते. अचानक कुजबूज थांबली. सभागृहात राजकन्या प्रवेश करती झाली. द्रुपद पुत्र दृष्टद्युम्न पुढे चालला होता. त्यामागून राजकन्या जात होती. मत्स्ययंत्राजवळ चौरंग मांडला होता. द्रौपदी हाती वरमाला घेऊन त्या आसनावर उभी राहिली. कर्ण राजकन्येकडे पाहत होता. तिच्या रूपाबद्दल जे ऐकले होते त्यात तुसभरही कमतरता नव्हती. किंबहुना त्या वर्णनातच कमतरता होती. द्रौपदीच्या त्या सावळ्या रूपाने साऱ्यांनाच भारावून टाकले. तिचे नेत्र कमलदलासारखे होते. धनुष्याशी स्पर्धा कराव्यात अशा वक्र भुवया तिला लाभल्या होत्या.
साक्षात दुर्गा मानवी रूपाने प्रकटली की काय असा भास साऱ्यांना होत होता. स्वयंवर सुरू झाले. मत्स्यभेदाचे आव्हान स्वीकारायला एखादा नृप उठला की तिचा भाऊ दृष्टद्युम्न उच्चारवाने त्या राजाची, त्याच्या शौर्याची ओळख करून देत होता. अनेक राजे उठले, पण त्या महाधनुष्याला प्रत्यंच्याही त्यांना जोडता आली नाही. स्वयंवराचा पण पुरा होतो की नाही याची शंका सर्वांना वाटू लागली. अग्रभागी बसलेल्या तापसांच्या, ब्रह्मवृद्धांच्या चेहऱ्यावरून चिंतेचे ढग सरकू लागले. दुर्योधनाने कर्णाकडे पाहिले. कर्ण उठून उभा राहिला. राजकन्ये, तुझ्यासाठी स्वयंवर जिंकण्यासाठी उठलेला जो वीर आहे त्याच्या पराक्रमाला या पृथ्वीवर तोड नाही. आपल्या पराक्रमानं त्यानं अनेक नृपांना जिंकलंय. ज्याच्या अलौकिक दातृत्वाची ख्याती त्रिखंडात पसरली आहे असा अंगराज महारथी कर्ण मत्स्ययंत्राचा भेद करण्यासाठी सभास्थानात अवतरत आहे. नृपाचे नाव ऐकताच मान वर न करता चोरून पाहणारी द्रौपदी कर्णाचं नाव ऐकताच धीतदृष्टीने कर्णाकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात वेगळाच अंगार उसळला. हातची वरमाला थरथरू लागली. ती जवळ येणाऱ्या कर्णाकडे पाहत होती. कर्णाने एकदा द्रौपदीकडे पाहिले आणि त्याने धनुष्याला हात घातला. द्रौपदीच्या साऱ्या अंगावर काटा उभा राहिला. जणू ते हाताचा स्पर्श तिलाच होत होता. द्रौपदीचे डोळे विस्फारले गेले. जे धनुष्य अनेकांना पेलता आले नाही ते कर्णाने लीलया उभे केले होते. वायुवेगाने तालवृक्ष लवावा तसे कर्णाने धनुष्य वाकवले आणि प्रत्यंच्या चढवली. सभागृहातून कौतुकाचे शब्द उमटू लागले. पण कर्णाचे लक्ष तिकडे नव्हते. त्याने ते धनुष्य उचलले. आसनावर ठेवलेला बाण घेऊन तो धनुष्यावर ठेवून कर्णाने बैठक घेतली. पात्रातल्या प्रतिबिंबाकडे तो पाहत असता धनुष्य उंचावले जात होते. क्षणभर त्या प्रतिबिंबात दिसणाऱ्या याज्ञसेनेचे दर्शन त्याला झाले. कर्णाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. उजवा गुडघा भूमीवर रोवून डाव्या गुडघ्यावर हाताचा कोपरा स्थिर करून कर्णाने धनुष्याची पकड घेतली आणि बाणासहित प्रत्यंच्या आकर्ण खेचून एकाग्र मनाने तो मत्स्ययंत्राचा वेध निश्चित करू लागला. मत्स्ययंत्रावर टांगलेला मत्स्य वेगाने फिरत होता. प्रत्यंच्या आकर्ण ताणली गेली. साऱ्यांचे श्वास अवरोधले गेले असता बाण सुटण्याआधीच त्यापेक्षाही वेध घेणारे तीक्ष्ण शब्दरव राजमंडळात उठले. मी सूतपुत्राला वरणार नाही. कर्णाच्या कानात जे शब्द तप्त रसासारखे पडले. खेचलेल्या प्रत्यंचेचे बळ सरले. कर्णाने संतापाने द्रौपदीकडे पाहिले. द्रौपदीच्या मुद्रेवर तेवढाच संताप स्थिरावला होता. चकित झालेल्या दृष्टद्युम्नाने विचारले, राजकन्ये, तू काय म्हणालीस? हो, निश्चयी सुरात द्रौपदी उद्गारली. सूतपुत्राला मी वरणार नाही असं सांगितलं. असले 10 मत्स्यभेद यानं केले तरी मी त्याला कधीही प्राप्त होणार नाही. दादा, सांग त्याला. म्हणावं, कावळ्यानं राजहंसाकडे पाहू नये. कर्ण उठून उभा राहिला. हातचे धनुष्य त्याने फेकून दिले. आपली घायाळ दृष्टी त्याने उंचावली. सूर्यदर्शन घडताच क्रोधाने जळत असताही त्याच्या मुखावर एक विकट हास्य प्रकटले. तो सूर्याकडे पाहून हसला. ते हसणे त्याच्या क्रोधाहून तीव्र होते. द्रौपदीकडे न पाहता कर्ण माघारी येत होता. त्या घटनेने साऱ्या सभेचे भान हरपले होते. कृष्ण, जरासंध आपापल्या आसनांवरून उठून उभे राहिले होते. दुर्योधन आपले खड्ग सावरीत आवेशाने सामोरा आला. कर्णाने आपला डावा हात भक्कमपणे दुर्योधनाच्या खड्गावर ठेवला आणि त्याला बरोबर येण्याची खूण केली. पाहता पाहता कर्ण दुर्योधनासह स्वयंवर मंडपाच्या बाहेर आला. शक्यतो लवकर त्या जागेपासून जितक्या दूर जाता येईल तेवढे जावे असे कर्णाला वाटत होते. कर्णामागून येणाऱ्या दुर्योधनाने कर्णाला गाठले. त्याच्या हाताला धरून त्याला थांबवीत दुर्योधन म्हणाला, मित्रा, कशासाठी मला बाहेर काढलंस? त्या राजकन्येचं हरण. युवराज, ते मला नको आहे. कर्णा, माझे ऐक. अजूनही वेळ गेली नाही. या राजसभेत जरासंधासारखे माझे अनेक मित्र आहेत. ते स्वयंवर उधळून लावता येईल. सांगितलं नाही युवराज, मला तसं काही करायचं नाही. ती राजकन्या कुणालाही माळ घालो, मला त्याची चिंता नाही. कर्णाच्या उद्गारांनी दुर्योधनाला काय बोलावे हे सुचेना. तो म्हणाला,
मित्रा, मी काय करू? खूप करता येईल. या नगरीत क्षणभरी थांबण्याची माझी इच्छा नाही. मी चंपानगरीला जातो. तेवढी परवानगी द्या. मला आता एकांताची गरज आहे. मी येतो. दुर्योधनाला वंदन करून चक्रधर कर्णामागोमाग जाऊ लागला. त्यानंतर थोड्याच वेळात एक सुवर्णरथ आपल्या अश्वदलासह द्रुपद नगरीतून बाहेर चालता झाला. कर्ण आल्याचे कळताच वृषाली धावत प्रासादद्वारी आली. प्रासादासमोर उभा राहिलेला रथ मोकळा होता. कर्ण महालात गेल्याचे कळताच वृषाली तिकडे वळली. महालात कर्ण आणि चक्रधर उभे होते. वृषालीला पाहताच कर्णाच्या मुखावर उसने हास्य उमटले. वृषालीने विचारले, स्वयंवर झालं? हो. मग एकटेच आलात? दुर्योधन मागे राहिलाय. दुर्योधनाबद्दल विचारत नाही मी. मग कोणाबद्दल? राजकन्या घेऊन येणार होतात ना? जमलं नाही. पण अवघड होता. चक्रधर पुढे सरसावला. वहिनी, त्याला विचारू नका. मला विचारा काय झालं ते. चक्रधर कर्णाने दटावले. पण चक्रधराने तिकडे लक्षही दिले नाही. तो बोलत होता. वहिनी, पण अवघड होता. मत्स्ययंत्राचा भेद करायचा होता. पणाचं धनुष्य पेलण्याचं बळ एकाही राजाला लाभलं नाही. मग प्रत्यंच्या जोडून मत्स्यभेद दूरच राहिला. यांनी भाग घेतला नाही. घेतला तर हा सरळ धनुष्याजवळ गेला. धनुष्य सहज उचललं. समर्थपणानं वाकून प्रत्यंच्या जोडली. खरं? कौतुकाने वृषालीने विचारले. हो. आणि वेध घेत असतानाच धनुष्य जिथल्या तिथं फेकून हे महाराज माघारी आले. मत्स्यभेद न करता? का? कारण भेद याचाच झाला होता. मत्स्ययंत्राच्या भेदाच्या आधीच याच्यावर घाव घातले गेले. घाव? वृषालीच्या चेहऱ्यावर भीती तरळली. हां, कधीही न बुजले जाणारे. वहिनी, याने धनुष्य पेललं आणि ती उन्मत्त रूप गर्विता भरसभेत कडाडली. मी सूतपुत्राला वरणार नाही. कावळ्यानं राजहंसीकडे पाहू नये. चक्रधराच्या मुठी आवळल्या गेल्या. कंठ दाटला होता. वृषालीचा चेहरा प्रेतवत पांढरा फटफटीत पडला होता. सांगा भाऊजी, पुढे काय झालं? खूप झालं. या तुझ्या पतीनं सारं चुपचाप ऐकून घेतलं. वेध घेण्यासाठी प्रत्यंच्या खेचलेलं धनुष्य तसंच जमिनीवर टाकून हे स्वयंवर मंडपातून बाहेर निघून आले. इथवर येईपर्यंत त्यानं मागही पाहिलं नाही. कर्ण ताठरल्या अंगाने सर्व ऐकत होता. वृषाली त्याच्याकडे धावली. तिने विचारले, खरं आहे हे? एक विकल स्मित करीत कर्ण म्हणाला. त्यानं सांगितलं, ते अक्षर खरं आहे. त्यात खोटं असं काहीच नाही. वृषालीचा सारा संताप उफाळला. केतकी रंगाचा गौरवर्ण असलेली ती मुद्रा तप्त बनली. धारधार नासिकेचा अग्रभाग, कानाच्या पाळ्या तांबड्या बुंद बनल्या. सदैव हसणाऱ्या डोळ्यात अगतिकेतेची लाट उसळली. कशासाठी हे सारं सहन केलं? असला अपमान सहन करून परतण्यापेक्षा ते स्वयंवर उधळून त्या उन्मत्त राजकन्येला फरफटत इथवर घेऊन आला असतात. वहिनी, युवराज दुर्योधनाने हे सुचवलं, पण ते सुद्धा यानं मानलं नाही. चक्रधर, वृषाली, ते मला करायचं असतं तर त्यासाठी युवराजांच्या मदतीची मला काहीच गरज नव्हती. वृषाली, विसरू नकोस. चित्रागंध राजाची राजकन्या माझ्या सल्ल्यानं दुर्योधनानं स्वयंवर मंडपातून पळवून नेली. तेव्हा मी एकट्यानं सर्व नृपांना थोपवून धरलं होतं. तो पराक्रमही मी एकदा केला आहे. मनात असतं तर मी तो याही वेळी केला असता. मग थांबलात का? त्या राजकन्येचं हरण का नाही केलं? तिचं मी हरण केलं असतं तर ती माझी स्वामिनी बनली असती. तिची ती योग्यताच नव्हती. मी समजले नाही. त्या समजायचं काय अवघड आहे? द्रौपदी मला रूपसंपन्न भासली खरी, पण ती फक्त रूपसंपन्नच होती. पुरुषार्थापेक्षा कुलाचा आणि गुणापेक्षा रूपाचा जिला मोह आहे, त्या स्त्रीला माझ्या जीवनात जागा नाही. या घरची दासी म्हणून सुद्धा तिची येण्याची पात्रता नव्हती. म्हणूनच तो संयम पाळावा लागला. महलात संपूर्ण शांतता नांदीत होती. उंच समयांच्या ज्योतींचा शांत मंद प्रकाश पसरला होता. समयांच्या काही ज्योती हळूहळू शांत होत होत्या. त्या महालात जाग होती फक्त कर्णाला. कर्णाची वाट पाहून थकलेली वृषाली आपल्या प्रशस्त शय्येवर
केव्हाच निद्राधीन झाली होती. कर्ण एकटा मंचकावर बसून होता. दीर्घ उष्ण निश्वास त्याच्या नासिकेतून बाहेर पडत होते. मंचकासमोर रौप्य आसनावर मद्याची झारी ठेवली होती. स्फटिक पात्रातून कर्ण मद्यप्राशन करीत बसला होता. अर्धी रात्र केव्हाच उलटून गेली होती, पण वेळाकाळाचे भान कर्णाला राहिले नव्हते. मध्येच कर्णाने मान वर केली. त्याची दृष्टी समईवर स्थिरावली. समईची एक ज्योत थरथरत होती. त्या ज्योतीकडे कर्णाचे लक्ष वेधले गेले. ज्योत, थरथरणारी ज्योत, ही आज्ञसेनी. यज्ञातून उद्भवलेली ही ज्योत, थरथरणारी, दाहक, आपल्या तेजानं दुसऱ्याच्या मनात दाह निर्माण करणारी, स्पर्शानं पेटवणारी ही ज्योत, याज्ञसेनी द्रौपदी. यज्ञ करताना द्रुपदानं यज्ञात कशाची आहुती दिली होती? कोणते मंत्र उच्चारले होते? अस्मिता, अहंकार यांच्या मंत्रांनी आणि काम, क्रोध, मद, मत्सर यांच्या समिधांनी का तो यज्ञ संपन्न झाला होता? नाहीतर त्या यज्ञातून द्रौपदीसारखी भयानक ज्योत कशाला उपजली असती? मी सूतपुत्राला वरणार नाही. कोण म्हणतं हे खरं तर याज्ञसेनी. द्रौपदी, माझ्या कुलाचा उच्चार करण्याचा तुला काय अधिकार? हे रूप गर्विते, तुझं तरी कुल कोणतं? तू का द्रुपद राजाची कन्या? आपल्या गुरुबंधूंच्या, द्रोणाचार्यांच्या नाशास्तव द्रुपदानं योजलेल्या यज्ञाच्या राखेतून उद्भवलेलं एक दान. त्या दानानं माझ्या कुलाचा उच्चार करावा कशासाठी? कर्णाने झारीतले मद्य पात्रात ओतून घेतले. आंबट उग्रवास दरवळला. ते मद्य ओठाना लावीत तो आसनावर किंचित कल्ला. डोळे मिटूनही दिसायचे थांबत नव्हते. मत्सभेद करण्यासाठी मी सरसावलो. ते तुझ्या लावण्यानं दिपलो म्हणून नाही. तुझ्या शय्यासुखाचं स्वप्न मनाशी धरून धनुष्याची प्रत्यंचा मी खेचली नव्हती. माझ्या जीवनात भोगांना मी फाजील महत्त्व कधीच दिलं नाही. मग ते आव्हान का स्वीकारलं? कर्णाचे डोळे खाडकन उघडले. त्या विचाराने तो अस्वस्थ झाला. त्याची दृष्टी त्या थरथरणाऱ्या ज्योतीकडे गेली. मग ते आव्हान का स्वीकारलं? द्रौपदी सुंदर होती म्हणून नव्हे. दुर्योधनासाठी मी उभा राहिलो. काम जागृत व्हावा असं रूप तिला लाभलं होतं म्हणूनही नव्हे. ते सौंदर्याचं आव्हान नव्हतं, पराक्रमाला ते आव्हान होतं. ते स्वीकारणं माझा धर्मच होता. पराक्रमाबद्दल मिळणाऱ्या मोलापेक्षा पराक्रम मला प्रिय होता, म्हणून मी ते आव्हान स्वीकारलं. कुलाचा तिथं काही संबंध असता तर मी ते आव्हान स्वीकारलं नसतं. सूतकुलाची अप्रतिष्ठा मी माझ्या हातून करून घेतली नसती. तो अपमान केवढा तीव्र असतो ते मी अनुभवलं होतं. ती चूक परत घडू देईन कसा? पण घडलं ना. हां, घडलं. त्यात माझा काय दोष? मग कोणाचा? द्रौपदीचा? वर कोणता निवडावा हे ठरवण्याचा अधिकार तिला नव्हता काय? नव्हता. लाख वेळा सांगेन नव्हता. म्हणून ते असतं तर मत्सभेदाचा पण लावण्याचं काहीच कारण नव्हतं. द्रुपदानं स्पष्टपणे सांगितलं होतं. द्रौपदी वीर्य शुक्ला होती. जो पराक्रम करील त्यालाच ते मोल मिळणार होतं. कर्णाने झारीतले मद्य ओतले. ते मद्य घटाघटा पिऊन त्याने ते पात्र आसनावर ठेवले. मद्यानं बुद्धिमंद होते म्हणे. अपमानाचा विसर पडतो असं म्हणतात. मग आज या मद्याला झालंय काय? मध्यही आपला गुण विसरलं की काय? भर सभेत असा अपमान, आणि तोही एका स्त्रीच्या हातून. स्त्रीसुलभ संकोच तिला वाटला नाही, आणि वीराचा प्रकोप माझ्या ठायी जागृत झाला नाही. कशासाठी मी तो अपमान सहन केला? कोणत्या प्रतिष्ठेपायी? हे घडलं कसं? कर्णाने आसनावरचे मद्यपात्र उचलले. मद्य संपवून ते पात्र आसनावर ठेवीत असता कर्णाचा तोल गेला. आसनाच्या आधाराने कर्णाने तोल सावरला. हे घडलं कसं? कसं घडलं? त्या विचाराने कर्णाला हसू आले. द्रौपदी, बोलून चालून याज्ञसेनी. आग लावण्याखेरीज तिला काय येणार? तो तर तिचा धर्मच मुळी. आणि मी पाण्यावर तरंगणारा, जलात सापडलेला. सोसण्यापलीकडे मी दुसरं काय करणार? सोसणं, येईल तो अपमान सोसणं.
त्याचंच नाव अंगराज, राधेय, सूतपुत्र. सूतपुत्र सूतपुत्र म्हणून घेण्यात मला अपमान वाटत नाही. त्याचा मला अभिमान आहे. संताप येतो तो कुलाला हीन समजणाऱ्यांचा. श्रेष्ठ कुलाची केवढी प्रतिष्ठा. श्रेष्ठ कुल, हे श्रेष्ठ कुल म्हणजे आहे तरी काय? श्रेष्ठ कुलाचा जन्म म्हणजे राजाच्या पोटी जन्म असा का अर्थ समजायचा? श्रेष्ठ कुलात जन्म म्हणजे ब्राह्मण कुलातला जन्म असं का म्हणायचं? बस एवढाच का कुलाचा अर्थ? यापेक्षा दुसरा अनर्थ कोणता? ज्या घरात परंपरेनं सुसंस्कार येतात, चारित्र्य, नीती आणि व्यवहार यांची अखंड सांगड पिढ्यानपिढ्या घातलेली असते, ते घराणं कुलवंत. करायचा झालास तर त्यांनाच कुलाचा उच्चार करायचा अधिकार. ही श्रेष्ठ कुलाची कसोटी लावायची झाली तर किती लोकांना कुलाचा उच्चार करण्याचं बळ येईल? असल्या अर्थहीन कुलाची प्रतिष्ठा सांगण्यापेक्षा आपल्या परंपरागत उद्योगानं आपली जात सांगणारे सूत, सारथी, कुंभार अधिक प्रामाणिक नाहीत का? पुत्रप्राप्तीसाठी परक्याचा आश्रय घेऊन संतती प्राप्त करून घेऊन कुल राखणाऱ्यांनी तरी श्रेष्ठ कुलाचा उच्चार करू नये. मद्य घेण्यासाठी कर्णाने झारी उचलली, ती संपूर्ण कलती केली, तरी एकही थेंब पात्रात पडला नाही. त्या रिकाम्या झारीकडे पाहत कर्ण उठला. त्याचे लक्ष समईकडे गेले. ती ज्योत अद्यापही थरथरत होती. कर्णाने संतापाने ती झारी समईवर फेकली. भिंतीवर आदळून ती रौप्य झारी आवाज करीत जमिनीवर कोसळली. त्या आवाजाने दचकून जागी झालेली वृषाली शय्येवर उठून बसली. तिने पाहिले तो कर्ण महालात ताठरल्या डोळ्यांनी उभा होता, समईवर लक्ष खेळवून. कर्णाचे ते विफल रूप पाहून वृषालीचा जीव गुदमरला. तिला हुंदका फुटला. मुसमुसून ती रडू लागली. त्या रडण्याच्या आवाजाने कर्ण सावध झाला. त्याने वळून पाहिले. वृषाली, वसू, रडतेस माझ्यासाठी? माझा अपमान झाला म्हणून? कर्ण तोल सावरीत एक एक पाऊल पुढे येत होता. त्या शब्दांनी वृषालीला अधिकच उमाळा फुटला. आपला तोल सावरीत कष्टाने स्थिर होत कर्ण मोठ्याने ओरडला, मदनिका, मदनिका. महालाचे दरवाजे उघडले गेले. महालाच्या द्वारी पेंगत बसलेली रूपसंपन्न दासी आत आली. तिच्या डोळ्यातील झोप उडाली होती. उत्तरीय सावरण्याचेही भान तिला राहिले नव्हते. कंचुकी परिधान केलेली, अर्धवस्त्र नेसलेली मदनिका आपल्या मालकाकडे पाहत होती. तिचे उफाड्याचे तारुण्य, तिचा सडोईल बांधा तिच्या लावण्यात भर घालीत होता. तिच्याकडे बोट दाखवीत कर्ण गरजला, बघ वृषाली, या मदनिकेचं सौंदर्य बघ. ही मदनिका का कमी लावण्यवती आहे? त्या याज्ञसेनीपेक्षाही मला शतपटीनं सुंदर भासते. अशा अनेक दासी या प्रासादात आहेत. माझ्या स्पर्शाने ही धन्यता मानेल म्हणून का मी हिला स्पर्श करू? नाही वृषाली, या कर्णानं दान स्वीकारलं नाही, स्वेच्छेने दिलेलंही. जा मदनिके, झोप जा, निश्चिंत मनाने झोप जा. मदनिका दरवाजा लावून घेत महालाबाहेर गेली. कर्ण शय्येजवळ आला. आपले थकले शरीर त्याने शय्येवर झोकून दिले. डाव्या हाताने वृषालीला जवळ ओढले. वृषाली कर्णावर कलंडली. आपले मस्तक कर्णाच्या छातीवर विसावून ती अश्रू ढाळू लागली. कर्णाचा हात तिच्या मस्तकावरून फिरत होता. कर्णाच्या उघड्या छातीवर वृषालीचे अश्रू सांडत होते. कर्ण बोलत होता, वसू, रडू नकोस. माझ्यासाठी एवढी कष्टी होऊ नकोस. तुझा हा पती महापराक्रमी आहे. जिंकण्यानं, विजयानं पराक्रम सिद्ध होत नसतात. पराजय सोसण्यातही पराक्रम असतो. त्याला फार मोठं मन आणि धाडस लागतं. गुरुदेव भगवान परशुरामानेच मला वर दिला आहे. माझ्यासारखा क्षत्रिय योद्धा त्रिखंडात होणार नाही. तोवर खोटा कसा ठरेल? जन्मदात सहज कवचकुंडल लाभली, ती माझी रक्षणकर्ती आहेत. नाहीतर या द्रौपदीच्या घावानं ही छाती केव्हाच उसवली असती. तिच्या त्या दाहक शब्दांनी कान त्याच वेळी फाटले असते. मी योद्धा आहे. जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही. जन्माबरोबर सुरू झालेलं हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलंच पाहिजे. येईल तो अपमान सोशीत राहायला हवं. त्यातच माझ्या जीवनाचं यश सामावलं आहे. वसू, तू माझ्यासाठी,
माझ्यासाठी अश्रू. वृषालीने मान उंचावली. बोलता बोलताच कर्ण झोपी गेला होता. थंडीचे दिवस संपले. नाजूक पावलांनी वसंत अवतरला. सर्व सृष्टीचे रूप नव्या पालवीने बहरले. अंग बोचरा गारवा विरून गेला. पहाटेच्या गार वाऱ्याने प्रसन्नता लाभू लागली. आपली नित्य उपासना संपवून नदी किनाऱ्यावरून परतत असता कर्ण ते बदलणारे सृष्टीरूप पाहत होता. कर्ण प्रासादात आला तेव्हा सामोरे आलेल्या वृषालीने चक्रधर आल्याची बातमी सांगितली. त्याने कर्णाच्या मनाची प्रसन्नता आणखीनच वाढली. महालात येताच कर्ण चक्रधराला भेटला. त्याने विचारले, मित्रा, केव्हा आलास? तुमच्या पुढेच थोडा वेळ. गोशाला सर्व क्षेम. फक्त एक बैल या क्षणी कमी आहे. म्हणजे? तो तुमच्यासमोर उभा आहे. वृषाली कर्ण हसले. कर्ण म्हणाला, बैलाबरोबर स्वतःची तुलना करणं एक शहाणपणाचं नव्हे. थोरांचं अनुकरण माणसानं करावं. कोण थोर? कर्णाने विचारले. सारेच. चक्रधर अर्धवट बोलत होता. हसू आवरण्याचा प्रयत्न करीत होता. वृषाली म्हणाली, भाऊजींच्या मनात काहीतरी खुपतंय. काही नाही. बोल मित्रा, एकदा सांगून टाक. त्या द्रुपद राजकन्येचं काय झालं माहिती आहे? द्रौपदीच्या आठवणीबरोबर कर्ण सावध झाला. उत्सुकता न दाखवता त्याने विचारले, काय झालं? आपण स्वयंवर मंडपातून बाहेर पडल्यानंतर एका विप्रानं मत्स्यभेद केला. द्रौपदीनं त्याला वरलं. विप्र. ती तर गंमत आहे. तुला आठवतं? स्वयंवराच्या मंडपात अग्रभागी ऋषीराजांच्या बरोबर ब्राह्मण मंडळी बसली होती. त्यात 5 ब्राह्मणांचा एक मेळ होता. ते ब्राह्मण दुसरे कोणी नसून 5 पांडव होते. काय सांगतोयस? कर्णाच्या चेहऱ्यावर आश्चर्य प्रकटले. हो. आपला रथशाळेचा दंडक दुर्योधन महाराजांना हस्तिनापूरला पोहोचवायला गेला होता. तो माघारी आला आहे. त्यानंच ही इत्थंभूत माहिती आणली आहे. पण पांडव तर लाक्षागृहात भस्मसात झाले असं दुर्योधन सांगत होता. साऱ्यांची ती समजूत होती. पण पांडव त्यातून सुरक्षित बाहेर पडले. आपला शोध लागू नये म्हणून ब्राह्मण वेशात ते फिरत होते. आणि मत्स्यभेद केला कोणी? त्या अर्जुनाखेरीज दुसरं कोण करणार? चक्रधर परत हसू लागला. किंचित संतापाने कर्ण बोलला, त्यात हसण्यासारखं काय आहे? अर्जुनासारखा वीर धनुधर पती लाभला हे खरोखरच द्रौपदीचं भाग्य. तिचं भाग्य त्याहूनही मोठं. एका पुरुषाशी संसार करून ती सुखी होईल कशी? कर्ण संताप आवरत उठला. आपली दृष्टी चक्रधरावर रोखीत त्याने बजावली. चक्रधर, द्रौपदी परिणिता आहे. परस्त्रीबद्दल असले उद्गार तुला शोभत नाहीत, मला खपत नाहीत. पण तिला खपतात ना, त्याला मी काय करणार? चक्रधर, पुरे कर. एक शब्दही बोलू नकोस. थट्टेलासुद्धा मर्यादा असतात. चक्रधरावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. उलट त्याचे हसू वाढले. न आवरता येणाऱ्या त्या हसण्याने त्याच्या डोळ्यात पाणी उभे राहिले होते. कर्ण आणि वृषालीवर आश्चर्य करण्याची पाळी आली होती. हसतोस का? कशासाठी? सांगतो. हसू आवरत चक्रधर म्हणाला, ऐक मित्रा, आजवर कधी कुठं घडलं नाही असं अघटित ऐक. स्वयंवर जिंकल्यानंतर पांडव ज्या कुंभाराच्या आश्रयानं राहत होते तिथं द्रौपदीसह गेले. अर्जुनानं बाहेरूनच माता कुंतीला हाक मारली, माते, आम्ही भिक्षा आणली आहे. घरकार्यात मग्न असलेल्या मातेनं भिक्षा न पाहताच ती 5 जणात वाटून घेण्याची आज्ञा केली. आणि? कर्णाने विचारले. आणि आज्ञाधारक बालकांनी 5 जणात भिक्षा वाटून घेतली. खोटं. अगदी खरं. पांडव प्रकट झाले असून द्रौपदीनं 5 पांडवांबरोबर विवाह केला आहे. द्रौपदी 5 पांडवांची पत्नी. कर्णाच्या चेहऱ्यावर खिन्नता पसरली. पराक्रमाचा अपमान केवढा भयानक पाप असतं. अखेरीस याज्ञसेनी द्रौपदी 5 पांडवांची भिक्षा ठरली. भिक्षेची सारी कथा बनावट आहे असं बोललं जातं की द्रौपदीचं सौंदर्य पाहताच पांडवांचा काम उफाळून आला. तो अनर्थ टाळावा म्हणून माता कुंतीला ती आज्ञा करावी लागली. ते काहीही असो, पण ती 5 पत्नी बनली हे तर खरंच ना. पांडव हस्तिनापुरालाच आहेत? नाही, त्यांचं वास्तव्य इंद्रप्रस्थात आहे.
इंद्रप्रस्थ. द्रुपदाच्या घरी पांडव प्रकट झाल्याचं कळताच धृतराष्ट्र महाराजांनी विदुरांना त्यांच्याकडे पाठवलं. विदुरासह पांडव हस्तिनापुरात आले. कौरवेश्वरांनी पांडवांना खांडवप्रस्थासह अर्ध राज्य दिलं. खांडवप्रस्थामध्ये पांडवांनी जी नगरी उभारली त्या नगरीचं नाव इंद्रप्रस्थ आहे. त्या वैभवशाली नगरीमध्ये पांडव, माता कुंती, द्रौपदी राहत आहेत. कर्णाने तो वृत्तांत ऐकून दीर्घ निश्वास सोडला. का कुणास ठाऊक त्याचे मन अशांत बनले. कर्णाच्या डोळ्यासमोर दुर्योधन दिसत होता. कर्ण उद्गारला, हे घडत असता मी हस्तिनापुरात असायला हवं होतं. निदान दुर्योधनानं तरी मला हे कळवलं असतं तर फार बरं झालं असतं. चंपानगरी सुखाने नांदत होती. कर्णासारख्या दातृत्वशील राजाच्या आधिपत्याखाली नागरिक तृप्त होते. आपल्या प्रजेचे कल्याण चिंतणारा कर्ण राज्यकारभारात मग्न होता. पण उलटणाऱ्या वर्षाबरोबर त्याचे समाधान ढळत होते. हस्तिनापुराहून येणाऱ्या वार्तांनी तो गोंधळात पडला होता. पांडवांनी इंद्रप्रस्थ नगरी उभारली होती. मैसभेसारख्या अलौकिक सभेचं वर्णन कर्णाच्या कानावर येऊन गेले होते. वर्षे उलटत होती. हे सारे घडत होते. पण हस्तिनापूरची वार्ता कळत नव्हती. दुर्योधनाचा कोणताच निरोप कर्णाला आला नव्हता. या चिंतेने ग्रस्त असतानाच एके दिवशी पांडव दळ अंगराज्यावर चालून येत असल्याचे कर्णाला समजले. कर्णाने आपली सारी सेना गोळा केली. रथशाळेतून घरघराट करीत रथ बाहेर धावू लागले. चंपानगरीच्या रस्त्यावरून टापाचा आवाज करीत अश्व धावू लागले. आपल्या कुटुंबियांचा निरोप घेऊन नाना शस्त्रे धारण करणारे वीर आपापल्या दळात सामील होऊ लागले. आपल्या सेनेसह कर्ण अंगदेशाच्या सीमेवर उभा राहिला. जेव्हा त्याला पांडव सेनेचे दर्शन घडले तेव्हा कर्णाच्या आश्चर्याला सीमा राहिल्या नाहीत. ग्रीष्मकाळात धर्तीवर मेघांची सावली फिरावी तसे पांडवांचे चतुरंग अफाट दड पुढे सरकत होते. ज्यांनी इंद्रप्रस्थ निर्माण करून काही वर्ष झाली नाहीत तेच पांडव एवढ्या सैन्यानिशी येतात यावर कर्णाचा विश्वास बसत नव्हता. दोन्ही दळे एकमेकांना भिडली आणि तुंबळ युद्ध सुरू झाले. हत्तींचा चित्कार, चाकांचा आवाज, शंख व रणनौबतींच्या आवाजाने पृथ्वी धुंदावून गेल्याचा भास होत होता. कर्ण रथदळाच्या अग्रभागी उभा होता. आपल्या सेनेचा पराक्रम तो पाहत असता कर्णाचे सारथ्य करणारा चक्रधर म्हणाला, कर्णा, ते बघ. कर्णाची दृष्टी वळली. सूर्योदयाला आरक्त सूर्यबिंब क्षितिजावर प्रगटावे आणि पाहता पाहता त्याने पूर्ण आकार धरावा असा एक सुवर्णरथ दौडत कर्ण दिशेने येत होता. ते सिंहचिन्ह पाहताच तो भीमाचा रथ आहे हे कर्णाने ओळखले. कर्णाचा रथ भीमाला सामोरा गेला. भीमाचा रथ कर्णाजवळ आला. भीम आपल्या रथात सारथ्यामागे उभा होता. रथाच्या हालचालींबरोबर तोल सावरीत असलेला भीम आपल्याच गर्वात उभ्या जागी डुलणाऱ्या मत्त हत्तीसारखा भासत होता. तप्त सुवर्णाप्रमाणे शुद्ध गौरवर्णाचा, विशाल व दीर्घ स्कंद असलेला आणि पुष्ट व दीर्घ बाहूंचा तो भीम कर्णाकडे पाहत होता. कर्णाने आपल्या धनुष्याला बाण जोडलेला पाहताच त्वेषाने भीमाने त्याचे अनुकरण केले आणि तुंबळ युद्धाला सुरुवात झाली. सूर्यास्तापर्यंत ते भयानक युद्ध सुरू होते. पण जय पराजयाची निश्चितता सांगता येत नव्हती. सूर्यास्त होताच दीर्घ शंखनाद रणभूमीवर उमटला आणि त्या दिवसाचे युद्ध थांबले. भीमाने तिरस्काराने कर्णाकडे दृष्टिक्षेप केला आणि तो गरजला, राधेया, सूतपुत्रा, उद्या रणभूमीवर तुला एवढे कष्ट पडणार नाहीत. स्वगृही जाऊन विश्रांती घे. पृथ्वीतलावरची शेवटची विश्रांती मनसोक्त भोग. हेच ते शब्द. शस्त्रस्पर्धेच्या वेळी याच भीमाने असाच उपहास केला होता. वयाबरोबर रूपात फरक पडला पण वृत्ती तीच राहिली, असंयमी, संतापी, गर्विष्ठ. कर्णाने चक्रधरला रथ वळवायला सांगितले. रथ चंपानगरीच्या दिशेने दौडत होता. कर्ण प्रासादात आला तेव्हा पलिते घेतलेले सेवक धावले. प्रासादात जाताच हस्तिनापुराहून अश्वत्थामा आल्याचे कळले. त्या बातमीने कर्णाच्या उद्विग्न मनाला थोडी शांतता लाभली. अधीरा पावलाने तो अश्वत्थामाला सामोरा गेला. दोघांची भेट झाली. गुरुबंधो, हे घडतंय तरी काय? काही अपराध नसता पांडवांचं सैन्य माझ्या राज्यावर चालून येतं आणि कौरवेश्वर गंमत पाहत बसतात.
मी ऐकलं की युद्ध सुरू झालं. हो. ज्याचा निर्णय हेतू निश्चित नाही असं युद्ध करून मी माघारी परत आलो. निर्णय हेतू नाहीतर काय. ज्या पांडवांचं धृतराष्ट्र महाराजांनी स्वागत केलं, खांडवप्रस्थासह अर्ध राज्य दिलं, त्या पांडवांवर मी शस्त्र धरू? भीमाचा पराभव झाला तर त्याबद्दल माझं कौतुक केलं जाणार होतं की निंदा, हे सांगणारं कोण? मी सांगतो अंगराज, त्या भीमाचा पराभव केलात तर तुम्ही दोषी ठराल. अपेक्षेपेक्षा मला थोडा वेळ झाला, नाहीतर आजच रणांगणही चुकलं असतं. कौरवांचे मुख्यमंत्री, सल्लागार विदुर आणि पितामह भीष्माचार्यांच्या आज्ञेनं मी इथे आलो आहे. काय आज्ञा आहे? कौरवांशी एकनिष्ठ असलेल्या राजांनी पांडवांना विरोध करू नये. पांडव राजसूय यज्ञ करण्याच्या इच्छेने करभार गोळा करीत आहेत. दिग्विजयासाठी ते 5 वाटाने निघाले आहेत. तेव्हा सर्वांनी पांडवांना करभार द्यावा, सख्ख राखावं अशी आज्ञा आहे. आणि युवराज दुर्योधन, ते या मसलतीत नाहीत. म्हणजे काही मतभेद झाले? मला माहीत नाही. गुरुबंधो, असत्य भाषण करू नकोस. युवराज दुर्योधनाचा तो माझ्या इतकाच जवळचा मित्र. अश्वत्थामा त्या उद्गाराने चपापला, पण आपला आवाज स्थिर ठेवीत तो म्हणाला, मला काही माहीत नाही. सेवकाला आज्ञापालन एवढंच माहिती असतं. मी जातो. अशा अपरात्री? मित्रा, जे तुझं घडलं तेच इतरांचं. पांडवांच्या प्रचंड ताकदीला राणाच्या आश्रयाने राहणारे हे राजे कसे सामोरे जाणार? ते घडण्याच्या आधी जेवढ्यांना सावध करता येईल तेवढं केलं पाहिजे. तू सामोपचार कर, येतो मी. कर्ण अश्वत्थामाला पोहोचवायला राजप्रवेशद्वारी गेला. द्वारापाशी पावले थांबली. तो वळला. मित्रा, दूताचं कर्तव्य संपलं. हस्तिनापुराला सारं क्षेम आहे. युवराज दुर्योधन तुझ्याविना एकाकी आहे. आणि काय? अधिरथ राधाई तुझी आठवण काढतात. येताना काही निरोप असला तर पाहावा म्हणून गेलो होतो. तेव्हा अधिरथांनी एक निरोप सांगितला. कोणता? ते म्हणाले, आम्ही थकलो, फार पाहावंसं वाटतं, एवढाच. कर्णाला बोलवले नाही. हो, शक्य झालं तर सहकुटुंब ये म्हणून सांगितले. अश्वत्थामाने कर्णाचा निरोप घेतला. फरफरणाऱ्या पलित्यांच्या उजेडात अश्वत्थामाचा रथ रात्रीच्या काळोखात दिसेनासा झाला. टापांचा आवाज त्या शांततेत बराच वेळ ऐकू येत होता. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय काय होतं हे ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.